प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजी आजोबांकडून चिवकाऊच्या गोष्टी ऐकत आपण मोठे झाले आहोत। त्यामुळे पक्ष्यांविषयी अनामिक ओढ आपल्या मनात कायमस्वरूपी रुजली आहे। आपण जसजसे मोठे होत गेलो तसतसे पक्ष्यांना आपण जवळून निहाळत गेलो, त्यांचे निरीक्षण करत गेलो। पाहता पाहता पक्ष्यांमधील वेगळेपणा आपल्याला जाणवायला लागला। पण पक्ष्यांविषयी वाटणारे हे कुतूहल मनात कायम राहते। प्रस्तुत पाठात लेखकाने पक्षी जीवनाचे विविध पैलू आपल्या समोर मांडले आहेत। जसे पक्ष्यांचा अधिवास म्हणजे त्यांचे राहण्याचे ठिकाण, पक्ष्यांचे भक्ष्य, त्यांचे विविध आकार, रंग, पक्ष्यांचे डोळे, डोळ्यांचा रंग, अशा विविध गोष्टी आपण अभ्यासणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला निसर्ग खूप आवडतो, निसर्गात राहायला आवडते, निसर्ग पाहायला आवडतो, म्हणून आपण वेगवेगळ्या सहलींचे नियोजन करत असतो। निसर्गात गेल्यावर आपण विविध रंगांची झाडे, फुले, फळे, विविध पक्षी आपण पाहत असतो। त्याचप्रमाणे पक्ष्यांचे आवाज तर आपले लक्ष वेधून घेतात, त्यांचा किलबिलाट आपल्याला आवडत असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल देखील आपण करतो। पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल केली नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही। तिची उलुशीच चोच, तेच ओठ, तेच दात, असे वर्णन ज्या पक्षाचे केले आहे तो पक्षी म्हणजे सुगरण पक्षी। बहिणाबाईंनी आपल्या निरीक्षणातून सुगरण पक्षाचे हे वर्णन केलेले आहे। कोण होत्या बहिणाबाई? तर बहिणाबाई होत्या खानदेश कन्या, निसर्ग कवयित्री। त्यांनी आपल्या बोलीभाषेतून अनेक अहिराणी कविता लिहिल्या। त्यातली सुगरणीचा खोपा या कवितेतील ह्या ओळी आहे। तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट। अरे माणसा, तू पक्ष्यांची कामगिरी बघ, तुला 2 हात आणि 10 बोट दिल्यावर सुद्धा तुझ्याकडून काम करताना चुका होत्या, पण सुगरण सारखा छोटासा पक्षी आपल्या इवल्याशा चोचीने सुंदर असा खोपा विणतो। त्या खोप्याला बहिणाबाई गिलक्याचा कोसा किंवा झुलता बंगला अशीही उपमा देतात। तर असा हे सुगरणीचं केलेलं वर्णन बहिणाबाईंनी अनेक पक्ष्यांना देखील लागू पडतं। पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भागच नाही, तर या चोचीने अन्न खाण्याबरोबरच अनेक कामे सहज केली जातात। पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जातींचा अभ्यास केला असता त्यांच्या चोचींचे वेगवेगळे आकार समोर आले आहेत। जसे की अंकुचितार टोक असलेली चोच, लांब चोच, अखूड चोच, बारीक चोच, अशा चोचींचे वेगवेगळे प्रकार आपल्यास पाहावयास मिळतात। जसे आपण घेतले तर पोपटाच्या चोचीचा रंग लाल आणि सुंदर असतो, त्याच्यामुळे पोपट रुबाबदार दिसतो। तर सुतार पक्षाची चोच लांब अंकुचितार असते की त्याला झाडावरील भक्ष्य त्याचे खाता येतात। तर या चोचींचा उपयोग आपल्याला पक्ष्यांना आणखी कशासाठी होतो? तर पक्ष्यांना त्यांचे भक्ष्य म्हणजे त्यांचं अन्न मिळवण्यासाठी किंवा चिखलातून अन्न शोधण्यासाठी, झाडावरील खोडावरचे अन्न शोधण्यासाठी होत असतो। पक्ष्यांचं अन्न कोणतं असतं? तर लहान लहान अळ्या, किडे, मुंगी हे ते त्यातून निवडून खात असतात। दुसरं म्हणजे पक्षी आपल्या कडक चोचीने बिया फोडून खात असतात, त्याच्यासाठी ही चोचीचा उपयोग करत असतात। तर तिसरं म्हणजे पक्ष्यांनी जे भक्ष्य पकडलेलं असतं त्याचे तुकडे करण्यासाठी त्यांना अशी बागदार अर्धवर्तुळाकार चोच असते। तर चोचीचा उपयोग ते भक्ष्याचे तुकडे करण्यासाठी करतात। एवढंच नव्हे तर आपलं घरटं बांधण्यासाठी, पिलांना चोचीने भरवण्यासाठी आणि त्याचबरोबर झाडावर चढणे, वेलीवर लटकणे हे सुद्धा चोचीच्या साहाय्याने पक्षी करत असतात। म्हणजेच ही चोच पक्ष्यांसाठी काय आहे? तर ही पक्ष्यांसाठी आहे हात, पाय, दागिना, चमचा, फावडा, करवत आणि बरंच काही। ज्यावेळी पक्षी पिलांना अन्न भरवत असतात तेव्हा ते त्याचा चोचीचा उपयोग चमचा म्हणून करतात। तर पक्षी घरटे बांधत असताना चोचीचा उपयोग फावडा आणि करवत म्हणून करत असतात। चोचीचा उपयोग पक्षी अनेक विविध गोष्टींसाठी करत असतात। सर्वसाधारणपणे
पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांचे आकार, त्यांचे रंग, त्यांची उठण्याची आणि उडण्याची पद्धत याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर पक्ष्यांच्या चोचीकडे सुद्धा प्रकर्षाने लक्ष दिलं जातं, कारण पक्ष्यांच्या चोचींवरून त्यांचे भक्ष्य कोणते आणि त्यांची घरटी कोणती असतील याचा अंदाज बांधता येतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील आपल्या परिसरातील विविध पक्ष्यांचे निरीक्षण करा, त्यांच्या माहितीचे आपल्या वहीमध्ये नोंद करा आणि ती आपल्या वर्गात विद्यार्थ्यांना वाचून दाखवा.